डिप्लोमा इंजिनिअरिंगचा जो फॉर्म आहे तो 16 जूनपर्यंत तुम्ही भरू शकता। आता पुष्कळसे विद्यार्थी आणि पालक यांना खूप घाई झाली आहे की आपण लवकर आपला फॉर्म भरला गेला पाहिजे वगैरे। बघा, सर्वात आधी तुम्ही डॉक्युमेंट्सवर लक्ष द्या। तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आलं आहे का? तुमचं 10वीची मार्कशीट आलेली आहे का? तुमचा जातीचा दाखला आलेला आहे का? नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आलेलं आहे का? या किंवा उत्पन्नाचा दाखला आलेला आहे का? या सर्व गोष्टी तुम्ही आधी चेक करा। बघा, 16 जूनपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तुम्ही आत्ता काय करता आहात? लिव्हिंग नाही आहे, जातीचा दाखला नाही आहे, तरी पण आपण सायबर कॅफेमध्ये किंवा स्वतः जाऊन फॉर्म भरतोय आणि तो अपलोड करून ई स्क्रुटिनीला टाकतोय। तो आमच्याकडे आल्यानंतर आम्ही काय करतो, त्याच्यामध्ये डिस्क्रिपन्सी दाखवतो आणि तो फॉर्म परत तुम्हाला पाठवतो। या प्रोसेसमध्ये तुम्हाला आणखी तुमचं काम वाढतंय की अरे यार डिस्क्रिपन्सी आली, मग आता काय करायचं, मग आता ती डिस्क्रिपन्सी कशी काढायची, या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही आणखी कन्फ्यूज होता। त्यापेक्षा बेटर तुम्ही एक लक्षात घ्या की 16 जूनपर्यंत आपल्याला डिप्लोमा इंजिनिअरिंगचा फॉर्म भरायचा आहे ॲडमिशनचा। त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा डॉक्युमेंट्सवर लक्ष केंद्रित करा। आता पहिली गोष्ट आहे की लिव्हिंग सर्टिफिकेट। लिव्हिंग सर्टिफिकेट पुष्कळशा शाळेने दिलेले आहेत किंवा ते अजून देतील, तेव्हा तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट आणण्याचा किंवा काढण्याचा प्रयत्न करा। ओरिजिनल तुमचं 10वीची मार्कशीट आणण्याचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर जे व्यक्ती SC ST मध्ये आहेत त्यांनी जातीचा दाखला आणणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला त्या जातीचा किंवा रिझर्वेशनचा फायदा होणार आहे। किंवा जे लोक OBC मध्ये आहेत किंवा SBC मध्ये आहेत, NT मध्ये आहेत, या सर्व लोकांना लक्षात ठेवा की फक्त जातीचा दाखला असून चालत नाही, तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या रिझर्वेशनचा फायदा मिळतो, फीसमध्ये पण आणि ॲडमिशनच्या सीट्समध्ये पण। त्यामुळे तुम्ही आधी ते करा। आता पुढची गोष्ट आहे उत्पन्नाचा दाखला। आता उत्पन्नाचा दाखला सगळ्यांना लागतो का? तर उत्तर त्याचं नाही। जे लोक TFWS या स्कीमसाठी येस म्हणतात त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला गरजेचा असतो, त्यांनीच तो अपलोड करायचा आहे, तेव्हाच त्यांना TFWS ची जी सीट असते त्याच्यासाठी क्लेम करता येतो। आणि काही लोक काय करतात, जुने दाखले अपलोड करून देतात, 2025 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असलेला उत्पन्नाचा दाखला अपलोड करून देतात, तो चालत नाही, आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये डिस्क्रिपन्सी टाकतो। काही लोक तर मी असे बघितले की त्यांनी जातीचा दाखला विद्यार्थ्याचा नाही त्याच्या भावाचा टाकला आहे। काही लोक असे करतात की डोमेसाईलमध्ये त्याच्या भावाचं किंवा वडिलांचं डोमेसाईल टाकून देत असतात। लक्षात ठेवा, डॉक्युमेंट्स हे तुमचेच असले पाहिजे आणि तुम्ही समोरच्या ऑफिसरला फसवण्याचा प्रयत्न करू नका। ते प्रत्येक डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करतात, कारण त्यांना माहिती आहे की मेरिट लिस्टमध्ये जर का काही गडबड झाली तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो, तुमचं ॲडमिशन कॅन्सल होते। त्यामुळे आपण स्वतः काळजी घ्यायची आहे की आपण सर्वात आधी डॉक्युमेंट्स आपल्याकडे आलेले आहेत का। आता पुढची खूप महत्त्वाची गोष्ट ही सर्वांनी लक्षात ठेवा। आता असं होऊ शकतं, दुर्दैवाने असं होऊ शकतं की 14 जून आला, 15 जून आला, तरी पण आपल्याकडे जातीचा दाखला किंवा नॉन क्रिमिलियर आलं नाही किंवा उत्पन्नाचा दाखला आपल्याला भेटला नाही, EWS भेटला नाही, SCBC भेटला नाही। ठीक आहे, मग काय करायचं? 14 जून किंवा 15 जूनला आपण एक तर FC सेंटरला या, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्यासारखी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक FC सेंटर असणारच, सरकारी आणि प्रायव्हेट पण असणारच। त्या ठिकाणी जायचं आणि ओपन कॅटेगरीमध्ये तुमचा फॉर्म भरायचा आणि तो कन्फर्म करून घ्यायचा। मग तुम्ही म्हणाल असं कसं, आमचं तर रिझर्वेशन आहे, आमच्याकडे जातीचा दाखला आला नाही आहे, नॉन क्रिमिलियर आला आहे, मग आम्हाला काय? एक लक्षात ठेवा, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट किंवा जातीचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला किंवा कोणताही सर्टिफिकेट तुम्ही या प्रोसेसमध्ये ग्रीव्हन्स पिरियडपर्यंत अपलोड करू शकता। आता ग्रीव्हन्स पिरियड काय असतो आणि तो केव्हा सुरू होतो हे लक्षात ठेवा। आता सध्या 16 जूनपर्यंत आपली फॉर्म भरण्याची तारीख आहे। त्याच्यानंतर तुमची जी मेरिट लिस्ट लागणार आहे, फायनल मेरिट लिस्ट, ती लागणार आहे 18 जूनला आणि 18 जूनला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि 18 जूनला मेरिट लिस्ट लागल्यानंतर ती कच्ची असते, त्याच्यामध्ये चेंजेस पॉसिबल असतात। म्हणजे काय, 19, 20 आणि 21 जूनपर्यंत तुमचा ग्रीव्हन्स पिरियड म्हणजे तक्रार पिरियड असतो। या पिरियडमध्ये तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये कोणतेही बदल करू शकता आणि कोणतंही डॉक्युमेंट अपलोड करू शकता। त्यामुळे जरी आत्ता तुमच्याकडे आलेला नसेल काहीही, समजा 14 किंवा 15 जूनपर्यंत जातीचा दाखला आलेला नाही आहे, नॉन क्रिमिलियर आलेलं नाही आहे, तरी पण तुम्ही ती प्रोसेस थांबवायची नाही आहे। तुम्ही त्या डॉक्युमेंटसाठी प्रयत्न करायचे आणि 21 जूनपर्यंत जरी तुम्ही आणलात तरी तो आपल्याला अपलोड करता येतो FC सेंटरद्वारे किंवा तुम्ही स्वतः ग्रीव्हन्स रेज करून तुम्ही स्वतः ते करू शकता। नाही समजत असेल तर FC सेंटरला जाऊन ते करून घ्यायचं। फक्त जाताना सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला ते ऑफिसर पूर्ण मदत करते। ओरिजिनल डॉक्युमेंट नाहीत तर तुम्हाला कोणीही मदत करणार नाही। हे झाले 21 जूनपर्यंत।
आता समजा असं होऊ शकतं की एखाद्या वेळेस 16 जूनच्या ऐवजी ही तारीख शासनाकडनं पुढे ढकलली जाऊ शकते, मे बी 2 दिवसांनी, 1 हप्त्याने किंवा 2 हप्त्याने. मग काय होणार, म्हणजे तुम्हाला आणखी टाईम मिळणार डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी आणि मग तो ग्रीव्हन्स पिरियड पण आणखी पुढे जाणार. सो आता जरी तो 21 जूनपर्यंतचा असला तरी तो आणखी पुढे जाऊ शकतो, जाईलच असं मी म्हणत नाही आहे, लक्षात घ्या. माझा म्हणण्याचा अर्थ एकच आहे की तुम्ही डॉक्युमेंट्स मिळवण्याची जी प्रोसेस आहे ती थांबवू नका आणि 14 जून 15 जूनपर्यंत इनकम्प्लीट फॉर्म भरू नका. नाही डॉक्युमेंट 14 जूनपर्यंत थांबा, वाट बघा पूर्ण डॉक्युमेंट्सची आणि मगच फॉर्म भरा. फॉर्म भरण्यासाठी तुम्ही जवळच्या सेंटरला जा, FC सेंटरला, किंवा स्वतः भरा किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊ ना, परंतु तुमच्याकडे डॉक्युमेंट्स पूर्ण असणं गरजेचं आहे. नाही तर परत या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. परत आम्ही ग्रीव्हन्स टाकतो, डिस्क्रिपन्सी टाकतो, मग तुम्ही ग्रीव्हन्स टाकता आणि मग या गोष्टी सर्व होत चालतात आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाढतात आणि आपल्याला त्याचा राग येतो. पॉईंट असा आहे की डॉक्युमेंट्स पूर्ण येऊ द्या, मगच फॉर्म भरा, जेणेकरून तुमचं तात्काळ होईल. हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका. याच्या व्यतिरिक्त, या व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टीच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आय विश यू गुड लक.